तर आज बाप्पा भाविकांचा निरोप घेत आहेत। वाजत गाजत बाप्पांचं विसर्जन होणार आहे। मुंबईतल्या चौपाट्यांवरती यासाठी यंत्रणाही सज्ज झालेल्या आहेत। वेगवेगळ्या ठिकाणी कृत्रिम तलावांची सुद्धा निर्मिती करण्यात आलेली आहे। तर मुंबईमध्ये गणेश गल्लीचा राजा म्हणजेच मुंबईच्या राजाचं सुद्धा विसर्जन हे असंच जल्लोषात आणि जोरदार होत आहे। गणेश गल्लीचा राजा अशी ओळख असणारा मुंबईचा हा राजा, ज्याचं मिरवणुकीला सुद्धा सुरुवात झालेली आहे। अगदी सकाळी बरोबर 7:30च्या आसपास उत्तर आरती करण्यात आलेली होती, उत्तर पूजा झालेली आहे आणि त्यानंतर सकाळी 8 वाजता गुलालाची उधळण करत गणेश गल्लीचा राजा म्हणजेच मुंबईचा राजा हा अतिशय वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात निघाला। मिरवणुकीला आता खरं तर सुरुवात झाली आहे आणि याचाच आढावाही घेतलाय आमची प्रतिनिधी जुई जाधव हिने। मुंबईमध्ये विसर्जन मिरवणुकीच्या सोहळ्याला सुरुवात झाली आहे। सध्या आपण पाहतोय मुंबईचा राजा गणेश गल्लीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे आणि पावला पावलावरती बाप्पावरती पुष्पवृष्टी केली जात आहे। मुंबईचा राजा गणेश गल्ली हा मानाचा गणपती आहे आणि मुंबईचा हा प्रथम गणपती मानला जातो। इतर सर्व गणपती हा गणपती बाहेर पडल्याशिवाय निघत नाही आणि त्याच मुंबईच्या राजाचा विसर्जन सोहळा मिरवणूक सोहळा सध्या पार पडतोय। हजारोच्या संख्येने कार्यकर्ते मुंबईच्या राजाजवळ जमले आहेत आणि आपण पाहतोय की 10 दिवस मनोभावे बाप्पाची सेवा पूजा केल्यानंतर आज 11व्या दिवशी जड अंतकणाने बाप्पाला निरोप दिला जात आहे आणि सर्वजण आता हीच अपेक्षा करतायत की पुढच्या वर्षी तरी बाप्पा लवकर यावा आणि हीच आतुरता, याच आशेने सर्वजण बाप्पाला निरोप देखील देत आहेत। मोठ्या संख्येने कार्यकर्ते उत्साही झाले आहेत आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषामध्ये बाप्पाला ते निरोप देत आहेत। गणेश गल्लीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे आणि दिवसभर हा विसर्जन सोहळा असा सुरू राहणार आहे। संध्याकाळी सूर्यास्ताच्या आत गणेश गल्लीचा विसर्जन, जो गणपतीची मूर्ती आहे, ती विसर्जित होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईक सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।